नवी सरोगेट मदर कोण याचा काही अंदाज? म्हणजे मला फार काही नको, तिचं नाव आणि तिचा पत्ता काय तेवढंच फक्त हवं. काय चाललंय? मॅडम या बघा ना, मला जबरदस्ती पैसे देत आहेत. तू काय करतेस इथे? काय नाही, सहजच. काय चाललंय ते मला कळत नाही असं वाटतं का तुला? कळतंय ना, मग सांगून टाका ना. किटी, घाबरू नका, तुम्हाला लाच देणार नाहीये मी. मला फक्त माझ्या 25 लाखावर कोणी क्लेम केलाय एवढीच. गेट लॉस्ट. चालायला लागे तू. खमा चिड, एवढ्या काय चिडताय? चेहऱ्यावरची स्त्री बिघडेल तुमच्या. सिक्युरिटी, सिक्युरिटी. अहो कशाला एवढा त्रास करून घेताय? मला फक्त नाव सांगा ना, जाते मी. निर्लज्जपणे बोलतेय तोंड वर करून. कोडगी मुलगी, तू बऱ्या बोलानी जातेस का मी सिक्युरिटीला बोलवू तुला इथून धक्के मारून घालवायला? 1 मिनिट, जाणार आहे मी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे 25 लाख मी कुणालाही इतक्या सहजासहजी पचवू देणार नाहीये. झालं बोलून? निघ. आउट. हॅलो मीता, काय? ही कुठली बोलायची पद्धत? कुठे आहेस तू? जहन्नुम मध्ये. बोल, काय काम आहे? अशी काय बोलतेस किटी? कालपासून मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आणि तू अशी वागतेस की. हो, डोकं फिरलंय माझं. प्लीज ऐक ना माझं. हे बघ, मला आता काहीही ऐकायचं नाहीये. इज इट ओके फॉर यू? असं नको करू ना किटी, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? ए, आता फालतू इमोशनल ड्रामा नको आहे आम्हाला, प्लीज. मला सुद्धा माझे प्रॉब्लेम आहेत, माझे प्रश्न आहेत. हो, मी कुठे नाही म्हटलंय, पण मला तुला जे सांगायचं ते खरंच खूप खूप महत्वाचं आहे किटी. हे बघ, आता डोकं फिरलंय माझं. मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मराठी कळतंय का तुला? ठेव मी फोन. हॅलो किटी. ओहो, हर हायनेस नमिता प्रधान. हो, हर हायनेसच बोलतीये. माझी कशी काय आठवण झाली आज राणी साहेबांना? तू मीराच्या क्लिनिकवर गेली होतीस? आई शपथ, तुमच्या स्टेटसच्या बाया पण फोनवरून इतक्या तातडीने लाव्या करतात? किती तोंड सांभाळून बोल. तुझी लायकी नाहीये माझ्या स्टेटसच्या बायकांबद्दल बोलायची, कळलं? आणि मला हौसही नाहीये तुला फोन करायची. तुझ्यासारख्या 2 कवडीच्या बाईला मी फोन करतेय कारण मला तुला एक बातमी सांगायची. आमच्या बाळाची नवीन सरोगेट मदर कोण होणार आहे याचा शोध घेतेस ना तू? ए, मी काहीही करीन. तू कोण विचारणारी मला? मी तुला काही विचारत नाहीये. मी जे काही सांगतेय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. शुभंकर आणि नमिता प्रधान यांच्या बाळाची आई होण्याची योग्यता एकाच मुलीमध्ये आहे आणि तो मान आम्ही तिलाच दिलाय. तिचं नाव आहे अश्विनी देवधर. तिचं नाव आहे अश्विनी देवधर. तिचं नाव आहे अश्विनी देवधर. अश्विनी देवधर. अश्विनी देवधर. नाक बुटी धरून गेले होते तिला आणायला. काय झालं? शेवटी मीच वाईट ठरली. तू वाईट ठरलीस याचं तुला वाईट वाटतंय का आशू परत आली नाही याचं वाईट वाटतंय? कसं असतं ना,
भडाभडा बोलणारी माणसं असतात ना तीच नेहमी वाईट ठरतात. ही आली असती घरी तर काळजी नसती मिटली माझी. त्या किटीच्या घरात दडणं भांडी आहेत ना, सामान भरून ठेवायला डबे. घरात शिजवतात की हॉटेलची भर करतात, त्यांचं त्यांना माहिती. नुसती काळजी करून काय होणार आहे अंजू? ती येणार आहे का परत? काळजी करण्यापलीकडे माझ्या हातात दुसरं काही आहे का? आणि अश्विनी लहान मुलगी आहे का की कानाला धरलं घरी गाडून सोडलं तिला? ती परत आली नाही म्हणजे नक्की काहीतरी कारण आहे अंजू. कसली कारण आहेत? तिथला स्वच्छंदीपणा आवडतो तिला, दुसरं काही नाही. अगं इथे काय हातपाय बांधून ठेवलं होतं का तिला आपण? हा, स्वतंत्रच होती किती इथे, आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायची वृत्तीच नाहीये तिची. हो ना, मग इथे यायला झालंय काय तिला? तेच शोधून काढायचंय आपल्याला. नाही, तुम्ही शोधून काढाल तेव्हा काढाल. तोपर्यंत जग काय म्हणणार? पोरक्या नंडेला भाऊजेने घराबाहेर काढलं, हो ना? अगं शर्मेची गोष्ट आहे ही माझ्यासाठी. मी तिचा थोरला सख्खा चुलत भाऊ हयात आहे इथे, घर संसार मांडून बसलोय आणि बहीण पोरकी झाली माझी. तुम्ही बहीण भावंडांनी मला पश्चात्तापाच्या आगीत जळत ठेवायचं असं चंग बांधलाय का? अगं तसं काही नाहीये अंजू. ह, त्या दिवशी तू माफी मागितलीस आणि मन स्वच्छ झालंय माझं. अगं बायको आहेस तू माझी. किती झालं तरी कोंड्याचा मांडा करून माझ्या संसारातला प्रत्येक दिवस साजरा केलायस तू. अगं पण माझ्याही मनाचा काही विचार कर ना. बहीण आहे ती माझी, अंगा खांद्यावर खेळवलंय मी तिला. अहो तुम्हाला होणारा त्रास कळत नाही का मला? तुम्ही एकदा जाऊन भेटून या ना तिला. जाऊन भेटतोस तिला, बघूया तिच्या मनात काय आहे ते. खरंच पण तू आलीस मला इतकं बरं वाटलं. नेट सर्फिंग करून करून कंटाळा आला होता नुसता मला. मग कशी झाली दिवाळी? नेहमीसारखी मस्त. आणि तू दिवाळीनंतर गायबच झालीस ना. अगं तुला सांगितलं ना, आम्ही दिवाळीच्या सुट्टीत तिथे राहतच नाही. आणि नो व्हॉट, या वेळेस आम्ही युरोपला गेलो होतो. वाव, दॅट वॉज सो नाईस. आम्ही इतकी धमाल केली, इतकी मजा केली ना, खरं सांगू का इथे यावंसं वाटत नव्हतं. एनिवेज, मी इथे तुला एक खास बातमी द्यायला आली आहे. म्हटलं फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात जावं, भेटावं आणि सांगावं, राईट? आणि या साईडला येणारच होते, म्हटलं भेटूनच सांगावं. आता बातमी सांगणार आहेस का नाही? ओ, आज रात्री आपण सगळ्या शाळेच्या मैत्रिणी माझ्या घरी किटी पार्टीसाठी जमणार आहोत. काय सांगतेस? दॅट सो नाईस. कोण कोण येणार आहे? ऍक्च्युली बऱ्याच जणींना फोन केला होता, पण आता नेमके किती येत आहेत ते मला माहित नाही. पण कोण कोण येणार आहे त्यातल्या? दॅट्स द सरप्राईज बेबी. फॉर दॅट यू हॅव टू कम. येशील ना? अगं मी येणार आहे नक्कीच. बरं ते जाऊ दे. त्या केतकी पाठारेचं काय झालं ग? म्हणजे पुढे काय झालं त्याचं? माझ्या मते तू जायच्या आधी आपण या विषयावर बोललोय. केतकी पाठारे हे नाव आता कॅन्सल झालंय. त्या जागी दुसरी चांगली मुलगी मिळाली आम्हाला सरोगेशनसाठी. काय सांगतेस? वाव, काँग्रेस यार. बरं मग आता हे प्रकरण कुठपर्यंत आलंय? बरंच लॉंग प्रोसिजर आहे, राईट? हो, सगळ्या मेडिकल टेस्टच्या झाल्या आहेत, सगळ्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. आता एक प्रॉपर डेट बघून इन्सेमिनेशन होईल. वाव, आय एम सो हॅपी फॉर यू. आणि तसंही आता तुझ्या मांडीवर एखादं छोटंसं बाळ खेळायला हवंच. आणि तशीही इतके वर्ष दोघांनी बरीच मजा केली आहे, राईट? हाय पलाश, कसा आहेस रे? झकास. काय म्हणतोयस बोल. फोन काय सहजच केला होतास ना की नॉट ॲट ऑल. मी तुला इन्व्हाइट करायला फोन केलाय. इन्व्हिटेशन कसलं? मला काय अवॉर्ड फंक्शनला वगैरे बोलवतोस की काय? हे तुला कुठला अवॉर्ड मिळालाय का? अरे अवॉर्ड तुला मिळालाय, तेच सेलिब्रेट करायचं आपल्याला. मला अवॉर्ड? ओह अरे यार, पण आत्ताच कशाला सेलिब्रेशन? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा. अरे प्रवास तर आत्ता सुरू झालाय. अश्विनीचे रिपोर्ट मनासारखे आले, त्याचं सेलिब्रेशन नको व्हायला? आणि या निमित्तानं आपण रात्री बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटू, गप्पा मारू, खाऊ पिऊ, मजा करू यार. तुम्हा तिघांची मी रात्री वाट बघतो. एक मिनिट, मी फक्त माझ्याबद्दल सांगे ना, त्या दोघींचं तू त्यांनाच विचार. नाही, मी नमिताला फोन करणारच आहे. चल मी नमिताला फोन करतो. चल बाय. ओके बाय. अरे पलाशचा फोन. हा, हाय पलाश. हाय गॉर्जियस.
खूप आनंदात दिसतेस. ऑब्व्हियसली असणारच ना. बोल, आज कसा काय फोन केलास? अरे ह्याच आनंदाचं सेलिब्रेशन करायचंय आपल्याला. माझं शुभांकरशी बोलणं झालंय, रात्री घरी पार्टीला ये. आज रात्री नको ना, उद्या किंवा परवा भेटून नक्की मोठी पार्टी करूया, प्रॉमिस. अगं पण मला आजच वेळ आहे. अरे काय माहितीये का, आज रात्री आम्ही सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी भेटणार आहोत, त्यामुळे तुझ्याकडचं आज राहू दे ना प्लीज. ए तुझ्या त्या शाळेतल्या मैत्रिणींना नंतर जाऊन भेट. अरे मी त्यांना प्रॉमिस केलंय ना, म्हणून आज नको प्लीज पलाश. काय यार, तू सगळ्याचाच विचका केलास तू. बरं म्हातारी आहेत का? एक मिनिट त्यांना देते, त्या इथेच आहे. हा पलाश, बोल. कसली रे पार्टी? काय नाही हो मा, प्रधानांच्या आयुष्यातलं नवीन पर्व सुरू होत आहे, त्याचं सेलिब्रेशन करायचंय. अरे वा, फारच छान. पण तू जर मला इन्व्हाइट करायला फोन केला असेल ना पलाश, तर मला पण नाही जमणार रे, कारण मला एक खूप महत्वाची मीटिंग आहे. हा यार, तुम्ही सगळेच माझा विचका करताय. मी एकटाच मोकळा आहे का? शी. हॅलो हॅलो, वैतागला बहुतेक. लाज नाही वाटत माझं नाव घ्यायला? या भोळ्या भाबड्या स्वभावाने आयुष्यभर बनवणार आहेस तुम्हाला? एक ना एक दिवस पितळ उघडं पडतच. आपण शांतपणे बोलू, मला एक तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. काही ऐकायचं नाहीये मला. जे सांगायचं होतं ते सांगितलं नाहीस. सुरा खुपसलास माझ्या पाठीत. तू काय बोलतेस किटी? काय बोलतीये काय? अख्ख्या जगाला ओरडून सांगेन मी, सुरा खुपसलायस तू माझ्या पाठीत. 25 लाख रुपये हडप केलेस तू माझी. नाही किटी, तू माझं ऐकून तरी घे. काय ऐकायचंय? खोटं बोलतेय का मी? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुला हीच गोष्ट कधीपासून सांगायचा मनापासून प्रयत्न करते. वा, छान. खूप छान आणतेस हा भोळेपणाचं. या इनोसेंट चेहऱ्यामागे इतका स्किमिंग ब्रेन असेल वाटत नाही. ग्रेट. ऐकून तरी घे माझं. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. सरोगसीसाठी तयार झालीस आणि ही गोष्ट मला नमिताने सांगावी, तू नाही. किती हळू बोल ना प्लीज, प्लीज हळू बोल प्लीज. आता माझं तोंड धरशील का? जेव्हा अख्ख्या जगासमोर हे दिसायला लागेल तेव्हा काय करणार आहेस? किटी, या सगळ्यापेक्षा आपली मैत्री ही सगळ्यात महत्वाची आहे. तू नको ना गैरसमज करून घेऊ. टच मी. काय ग, काय झालंय? भांडतेस का आमच्या अश्विनीशी? हाय दातार काका. काय दादा, कसास तू? नाही, मी बरा आहे, पण तुमचं दोघींचं काय चाललंय? भांडत होतो. तू सांगतेस दादाला की मी सांगू? चला दातार काका, दादा निघते मी. तुम्ही आशूलाच विचारा आम्ही का भांडत होतो ते. मुलगी थोडी विचित्रच आहे नी. पण दातार काका, मी काय म्हणतो, यांच्या भांडणामध्ये आपला मूळ मुद्दा बाजूलाच राहून जाईल. आशू, चल बाळा, चल घरी चल. ती घरी येणारच आहे,
पण त्याआधी मला तिला जाब विचारायचं आहे. काय ग, दादा वहिनीचं घर सोडलं आणि या म्हाताऱ्याला पत्ता पण नाही? हा, नाही दातार काका, तिने नाही घर सोडलेलं. आम्हीच भाग पाडलाय तिला घर सोडायला. दादा जाऊ दे ना, जे झालं ते झालं. तू नको त्रास करून घेऊ. मग आजपासून जातेस ना घरी? काय ग आशू, काय विचारतायत दातार काका? दादा मी हात जोडते, हा विषय बंद कर. अरे वा अश्विनी, अगं ही पद्धत झाली का थोरल्या भावाशी बोलायची? हा? नाही दातार काका, तिला नका बोलू. थोरला भाऊ म्हणून जाब विचारायचा अधिकार मीच गमावून बसलोय माझ्या हाताने. असं कसं? अरे घरात काय कुरबुरे होत नाहीत का कधी? दादा माझा तुझ्यावर राग नाहीये, बहिणीवरही नाहीये, पण हे सगळे पैसे परत करायला मी कर्ज घेतले ते फेडायला नको का? अश्विनी, अगं भरपूर कामं मिळतील तुला. तुझ्या हातामध्ये हुन्नर आहे, कष्ट करायची तयारी आहे. मग कामाना काय तोटा? मी तेच म्हणते, खूप काम करायला लागेल, मग उशीर होईल ना ऑफिसमधून घरी जायला. बहिणीला उगाच वाटेल की मी घरकामात काहीच लक्ष देत नाहीये. नुसतं लॉज म्हणून घराचा वापर करते, तसं नको व्हायला. आता काय बोलणंच खुंटलंय माझं यावर. दादा मी तुला शब्द देते, तुला आणि बहिणीला मान खाली घालायला लागेल असं मी काही वागणार नाही. पण मला घरी यायचा आग्रह करू नकोस. मी हा मार्ग निवडलाय आणि त्याच्यावर चालण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.